हे बघा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, शांततेचा, उत्कर्षाचा जाऊ ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये तर सगळ्या प्रकारचे वाळवण सुरू होतात. गव्हाचे पापड, तांदळाचे पापड, ज्वारीचे, असे वेगवेगळे पापड, बटाट्यांपासून उपवासाचे किती प्रकार तयार केले जातात. बघा, त्यापैकी मी तुम्हाला हे तांदूळाचे पापड बघा हे या व्हिडिओमध्ये करून दाखवते आहे. कुठल्याही प्रकारची खिशी न घेता एकदम साध्या सिंपल पद्धतीने जे नवीन असतात त्यांनासुद्धा बनवता येतील असे हे पापड मी तुम्हाला तांदळाचे पापड बनवून दाखवलेले आहे. चला तर मग बघू आपण रेसिपीला सुरुवात करू. त्याआधी मी तुम्हाला तळून दाखवते. एकदम तोंडात टाकणारे, विरघळणारे असे हे तांदळाचे पापड अगदी साध्या सिंपल पद्धतीने कसे बनवायचे ते बाकी ते तेलामध्ये टाकता बरोबर किती छान फुलतो की कढई सुद्धा अपूर्ण पडते या ते पापडांना. असे हे पांढरे शुभ्र ओठाने चावता येतील असे हे पापड तयार केलेले आहे. असे हे पापड तयार होतात. हे बघा, तळून सुद्धा किती छान झालेले आहे हे पापड. तर एकदम सोपे करायला, सोपे खायला पण सुद्धा सोपे असे हे पापड कसे तयार केले ते तुम्हाला अगदी घरच्या साहित्यामध्ये रेशनच्या तांदूळाचे हे पापड कसे तयार केले ते तुम्हाला अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. चला तर मग बघू आपण व्हिडिओला सुरुवात करू. आणि हे बघा, हे जे पापड आहे ना असे तळून घेतल्यानंतर यावर तुम्ही कांदा आणि बारीक चिरून कांदा घ्यायचा, त्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटो, कोशिंबीर टाकायची, मीठ टाकायचं, चाट मसाला टाकायचा आणि हे पापडावर असे भुरभुरायचे. म्हणजे असा मसाल्याचा पापडसुद्धा खायला हे पापड एवढे सुंदर लागतात ना की खूप. चला तर मग बघू आपण रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी बघा, हे तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे मी. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसलं ना तुम्ही विकताचं बाजारातलं तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. पण तांदळाचं पीठ घरी करणं अगदी सोपं आहे. आपल्या रेशनचे तांदूळ असतात ना, रेशनच्या तांदूळाचे जे पापड खूप छान येतात. रेशनचे नसले तर तुम्ही घरातला वापरायचा कुठलाही तांदूळ घेऊ शकता. ते तांदूळ काय करायचे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि सावलीमध्ये वाळवायचे. वाळल्यानंतर चांगले कडक वाळायचे किंवा उन्हातही वाळवले तरी चालू शकतात. आणि त्याची गिरणीतून त्याचं पीठ करून आणायचं. तसं बघा, मी हे पीठ करून आणलेलं आहे एकदम छान. आणि हे गाळणीनं गाळून घ्यायचं. गाळल्यानंतर काय असतं गाळण्याचं कारण, काही एखाद्या याच्यामध्ये काही तांदूळ वगैरे असला काही असला तर ते निघून जातं. तसं हे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे. तर ते अर्धा किलो पीठ म्हटलं म्हणजे हे बघा, हे आपल्या टिफिनचा डबा असतो ना, 3 खणी डबा असतो, त्याच्यापैकी हे एक भांडं असतं. तर हे जवळजवळ सपाट 2 भांडे हे पीठ भरलेलं आहे. अर्धा किलो पीठ म्हटलं म्हणजे. तर मोजायचं कशासाठी, तर आपल्याला या पीठ मोजल्यानं पाण्याचा अंदाज येतो. किंवा तुमच्याकडे हे माप असलं ना, बघा हे जर माप असलं ना तर हे भरून सपाट भरून हे एक मापभर पीठ आहे. ते जवळजवळ अर्धा किलो पीठ आहे. तर त्या अर्धा किलो पिठासाठी हे बघा, मीठ आणि पापड खार याचं प्रमाण सांगते. बघा, चमच्याचे हे 3 प्रकार आहे. हा मोठा, त्यापेक्षा हा मधला आणि हा लहान. तर हा मधला घ्यायचा, याचं प्रमाण बरोबर येतं. तर हे 2 चमचे सपाट 2 चमचे मी हा खार घेतलेला आहे. बघा, असा हा एक आणि दुसरा. बघा, हा दुसरा सपाट चमचा. असे सपाट 2 चमचे खार घेतलेला आहे. त्याच प्रमाणामध्ये मीठ घ्यायचं. हे बघा, हा सपाट चमचा एक चमचा झालं. हे बघा, हा सपाट चमचा, हे दुसरा चमचा. असे 2 चमचे मीठ आणि 2 चमचे पापड खार घ्यायचा. आणि यामध्ये तुम्हाला आवडत असले तीळ टाकायची, तीळ नसली टाकली तर खसखस टाकायची. हे मोठा चमचा पोहे खायचा, हा मोठा चमचा खसखस घालून घेते मी. आणि हे चमच्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आपण या भांड्याने, सपाट भांड्यात पीठ घेतलेलं आहे ना, तर याच्यात 1.5 पट पाणी घ्यायचं.
तुम्ही हे भांडं काय किंवा वाटीचं प्रमाण जरी घेतलं ना तर वाटीचं प्रमाण घ्या किंवा कुठलंही एक भांडंच वापरून घ्यायचं आणि त्या भांड्याच्या दीडपट पाणी घ्यायचं. हे बघा, बघू शकता मी एका पातेल्यामध्ये त्या पिठाच्या दीडपट भांड्याच्या दीडपट पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण चांगलं खतखत उकळू देऊ. हे बघा, पाण्याला अशी चांगली उकळी येऊ द्यायची आणि ते उकळलेलं पाणी आहे ना या पिठामध्ये असं थोडं थोडं करत घालायचं. यामध्ये जर तुम्हाला तिखट पाहिजे असलं तर थोडं जाड तिखट घालू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी पापड करेल ना तिच्यामध्ये थोडं जिरं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून ते कसे करायचे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. याच्यामध्ये मला फक्त हे पांढरे स्वच्छ पापड पाहिजे म्हणून मी यामध्ये तिखट घालत नाहीये. हे पा असं हे सगळं पाणी टाकून द्यायचं. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, ही पापड करायची एकदम साधी सिंपल पद्धत आहे. नवी शिक्या ज्या असतात ना त्यांना सुद्धा हे पापड जमतील. खिशी न घेता हे पापड कसे करायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. नवीन शिकणाऱ्या किंवा वयस्कर बायका असतात त्यांना सुद्धा खिशी याची जमत नाही. खिशी घेताना काय असते, एखाद्या वेळेस पाणी कमीच होतं तर कमी जास्तच होतं तर मग त्यामध्ये एखाद्याचं पिठाच्या गिठोड्या राहतात आणि पापड लाटताना तिच्यामध्ये असे पीठ थोडे दिसतं. या पद्धतीने जर केले ना तर तसं तो जो प्रॉब्लेम असतो तो सर्वात सॉल्व्ह होतो हिच्यामध्ये आणि पापड खूप छान येतात. हे बघा, आणि पाण्याचं प्रमाण पण आपलं किती योग्य झालेलं आहे. तर आपलं ते पीठ थंड होत आहे तोपर्यंत काय करायचं, एका पसरट पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये रिंग ठेवायची आणि अशी छिद्राची गांडी असते ना ते ठेवायची आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी येण्यासाठी यावर असं झाकण ठेवून द्यायचं. हे पहा, याचे ना असे गोळे तयार करून ठेवायचे. थोडंसं हाताला पाणी लावायचं. असे पसरट चपात्या करून घ्यायच्या जाडसर, म्हणजे कसं ते वाफवले पटकन वाफवलं जातं. आणि याला अशी छिद्रे पाडायची. अशी छिद्रे पाडून घ्यायची. असे हे सर्व पीठ तयार केलेलं आहे पण त्याच्या अशा ह्या अशा चपात्या, जाड चपात्या म्हणा का असे गोल करून घ्यायचे. आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, त्यावर असं कापड अंथरायचं पातळ आणि त्यावर आपण ही लाटलेली पोळी असते ना याची ठेवायची. याच्या आजूबाजूने सुद्धा तुम्ही गोळे ठेवू शकता.
आणि यावर असं हे झाकण कापडाने अशी ही झाकून घ्यायची आणि यावर असा पाण्याचा हबका टाकायचा थोडा आणि झाकण ठेवून द्यायचं असं. झाकण हे जवळजवळ 5 ते 7-8 मिनिट असं हे झाकण ठेवून द्यायचं. हे बघा, बघू शकता आता आपले हे याला चांगली वाफ आलेली आहे. बघा हे बघा, असे छान वाफ येऊ द्यायचे आणि हे एका पसंत ताटात काढून घ्यायचं. तोपर्यंत हे बघा, हे आपली पहिली लाटणी होते तोपर्यंत हे दुसरी ठेवून द्यायची. म्हणजे आपली पहिली खिची लाटणी होते तोपर्यंत हे वाफ येऊन जाईल. याला असे याला छिद्र पाडून घ्यायचे. पण टाकायचं आणि वरती झाकण ठेवून द्यायचं. एका परातीत काढल्यानंतर असं लगडून घ्यायचं हे चांगलं. किंवा हे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घ्यायचं. एका प्लॅस्टिकच्या कागदात घेतल्यानंतर पिशवीत हे असं रगडून घ्यायचं चांगलं. रगडल्यानंतर आपल्याला हवे त्या आकाराचे असे गोळे करून घ्यायचे याचे. असे सर्व गोळे करून घ्यायचे आणि हे गोळे असे झाकून ठेवायचे. आणि पापडाचं यंत्र असतं ना, त्यावर एक कागद ठेवायचा असा. याला पण तेल लावून घ्यायचं थोडं आणि यावर हा उंडा असा ठेवायचा. हे बघा, असे हे पापड सर्व लाटून घ्यायचे कागदावर.
असे सर्व पापड लाटून घ्यायचे. आता पापड लाटणं सोपे झाले. हे यंत्र निघाले ना दाबायचे, त्यामुळे हे पापड लाटणे सोपे झालेले आहे. आणि आधी कसे हे यंत्र नव्हते तेव्हा ताटावर लाटत होते, तर ताटावर खूप चिपकत होते हे पापड, त्यामुळे खूप वेळ जायचा. आता हे पापड बनवणे अगदी सोपे झालेले आहे यंत्रामुळे. असे सर्व पापड लाटून घ्यायचे. हे बघा, लाटल्यानंतर अशी खाट उन्हात ठेवायची. तुमच्याकडे खाट नसली तर एखाद्या ठिकाणी किंवा घरात पंख्याखाली प्लॅस्टिकचा कागद अंथरायचा, किंवा बाहेर उन्हामध्ये सोय असली तुमच्याकडे उन्हात तर प्लॅस्टिकचा कागद अंथरायचा आणि त्यावर टाकायचे. आता एक खाट अशी टाकून घेतली मी, माझी इथे सोय येतं. आता खाटवर आपण पापड टाकू. हे बघा, असे सर्व पापड खाटवर टाकून घ्यायचे. हे बघा, बघू शकता असे हे सर्व पापड लाटून असे खाटवर उन्हामध्ये वाळत घालायचे. आता असे आपले हे सर्व पापड तयार झालेले आहे. असे हे आपले सर्व पापड तयार करून घ्यायचे आणि हे उन्हामध्ये संध्याकाळपर्यंत वाळू द्यायचे. वाळल्यानंतर दाखवते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा, बघू शकता आपले हे तांदळाचे असे हे पापड एकदम छान झालेले आहे. बघा किती पाणीदार आणि एकदम बारीक असे सुंदर असे 2 दिवस वाळल्यानंतर असे हे तांदळाचे पापड तयार झाले. आता हे पापड आहे ना, छान अशा डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून डब्यामध्ये भरायचे, किंवा डब्यामध्ये खाली एक पेपर ठेवायचा, वर्तमानपत्राचा पेपर, आणि त्यावर हे असे पापड रचून ठेवून द्यायचे. म्हणजे वर्षभर एकदम छान टिकतात आणि असेच पांढरे शुभ्र राहतात. हे असे हे पापड, असे हे आपले पापड तांदळाचे पापड खिशी न घेता असे तयार झालेले आहे. बघा, तुम्हाला माझे हे तांदळाचे पापड तयार करायची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा. म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हालाच दिसतील. भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.